नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये जे जे काही घडतंय ते नवल निर्माण करणार आहे। तुम्हाला ऐकून समजल्यानंतर धक्का बसू शकतो। मुलासाठी एका माजी मंत्र्यानं वाटेल ते करावं अशी परिस्थिती जन्माला आली आहे काय हा प्रश्न आहे। कारण माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंतांनी विमानात बसून परदेशात निघालेल्या मुलाला परदेशात उतरू सुद्धा न देता हवेतल्या हवेतच माघारी बोलवलं आणि त्याला घरात आणलं। मुलगा अचानक देश सोडून परदेशात खाजगी विमानानं का निघाला होता याचं उत्तर जे काही मंत्री महोदय देत आहेत किंवा त्यांचं कुटुंब देत आहे ते पटेल का? आणि त्याही पेक्षा इतके कार्यतत्पर महाराष्ट्राचे पोलीस असतील तर इतर अनेक प्रकरणांमध्ये ही कार्यतत्परता जाते कुठे हा प्रश्न आहे। आधी अपहरण आणि नंतर नाट्यमय बँकॉक वारी याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऋषिराज तानाजी सावंत चर्चेत आहे। तसं पाहायला गेलं तर तानाजी सावंत हे महाराष्ट्राला जास्त परिचित आहेत कारण ते राजकारणी आहेत आणि यापूर्वी मंत्रीही राहिले होते, वादातही अडकले होते। त्यांचा मुलगा हा आता बऱ्यापैकी जास्त चर्चेत आलाय। यापूर्वी सुद्धा एका प्रकरणात त्याचं नाव गोवलं गेलं होतं पण त्याची फारशी चर्चा झाली नाही। आता या ऋषिराज तानाजी सावंत याचा फोटो एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या बँकॉक वारीचे तपशील आपण स्क्रीनवर पाहतोय। सर्वसामान्यपणे साधी माणसं भांडली की 4-5 तासासाठी घराबाहेर जाऊन थांबतील, पण हे महोदय चक्क आणि चक्क विमान भाड्यानं घेऊन थेट बँकॉकलाच निघून गेले। वडिलांशी वाद झाला असं म्हटलं जातं खरं, पण त्याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही। साधारणपणे अशा प्रकारच्या ट्रिपसाठी अशा प्रकारच्या प्रवासासाठी 68 लाख रुपये खर्च होतात। तानाजी सावंतांचा पोरगा अचानक राग आला म्हणून विमान भाड्याने घेऊन परदेशात गेलाय किंवा जाऊ शकतो ही त्यांच्या स्तरावरची कदाचित सामान्य ही बाब असेल। सोमवारी सायंकाळी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज घरीच आला नाही आणि तो घरी न येता अचानक गायब झाल्यानं सावंतांचं धाबं दणाणलं। तानाजी सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेत पोलीस स्थानक गाठलं आणि मुलाच्या अपहरणाचीच तक्रार नोंदवून टाकली। अपहरणाची तक्रार पोलीस 24 तासापेक्षा जास्त काळ एखाद्या व्यक्तीचा पत्ता लागला नाही तर घेत नाहीत, पण हे तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी आहे। तानाजी सावंत थोडेच सामान्य आहेत। मुलगा कुठलाही तपशील मागे न ठेवता अचानक निघून गेल्यानं त्यांनी तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आणि अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली। मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे, न सांगता गेलेला आहे। मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही। डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो, बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं म्हणून तू माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही। म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो। सावंतांच्या तक्रारीनंतर पोलिसांना तातडीनं शोध मोहीम हाती घ्यावी लागली कारण माजी मंत्र्याची ही तक्रार आहे। सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तीनही आपल्याकडे आहे, तीनही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। आता ऋषिराज बँकॉकला का चालला होता त्याचं उत्तर त्याच्या मोठ्या भावानं दिलं आणि व्यवसाय वाढवण्यासाठी ऋषिराज बँकॉकला जात असल्याचं सांगितलंय।
यथावकाश पोलीस यातलं सत्य शोधून काढतील अशी आपण अपेक्षा बाळगू, पण या पोलिसांना एक विनंती आहे, जेवढ्या तत्परतेनं तुम्ही तानाजी सावंतांच्या मुलाचा तपास केलात ना, जरा थोडीशी त्यातली 10% मेहनत वापरा आणि बीडच्या अंकुशनगर भागात 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका सामान्य आईच्या साध्या मुलाला शोधून दाखवा. 10 दिवस झालं माझा मुलगा घराच्या बाहेर गेलेला आहे. माझ्या मुलाचा शोध घ्यावा हीच मी पोलिसांना विनंती करते. तुम्ही नेत्याचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यावर तुम्ही इतका शोध घेतात, ती काळजीने घेतात, तसं माझ्या मुलाचाही शोध काळजीने घ्यावा ही विनंती करते मी तुम्हाला. माझा मुलगा लवकरात लवकर सापडावा. माझ्या मुलाचा आज 12वीचा पेपर आहे, तरीही माझा मुलगा सापडायना. असं का? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अशा प्रकारचं घोषवाक्य पोलीस वापरतायत. त्यांच्या वागण्यातून ते दिसायला हवं. विशेष मध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.